अचूक हाताळतोय, एक वेगळ्या उंचीवरती चेंडूला रिलीज केलं, त्यानंतर निघून गेला विकेट किपरच्या स्वाधीन. पहिला चेंडू डॉट सुरुवात दमदार करतोय, गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. राजेश श्री गणेश दहिवली संघाचा हा आघाडीचा गोलंदाज, पहिला चेंडू फेकलाय डॉट. सलामीची जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. बेंचिल संघासाठी सलामीचे फलंदाज मैदानावरती भूषण आणि भगवान. यावेळेस त्याच दिशेला चेंडू फेकण्याचा प्रयत्न, मात्र टप्पा खाल्ल्यानंतर जास्तीची उंची, चुकीची दिशा आणि पंचांचा निर्णय येतोय. हा चेंडू यस इट इज वाईड बॉल. नक्कीच सुमत खारे सर, यावेळेला आपल्या खेळीनं आणि आपल्या कामगिरीनं तमाम टेनिस क्रिकेट विश्वाला ज्याला आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पडली. बदलापूर क्रिकेटचा वंडरबॉय म्हणून ज्याला ओळखलं जातं ते करणजी धुळे यांचं ते शुभागमन झालेलं आहे. जय हनुमान क्रीडा मंडळ, जोविली गॅम आणि रिया मंडप डेकोरेटर्स आयोजित या जोविली चषक 2022च्या क्रिकेटच्या महारण संग्रामात उपस्थित तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. फलंदाजी करत असताना टीम गावदेवी आरोही 11 बेंचिल संघाला पहिला गडी तंबूच्या आश्रयाला भूषण पंडे. बॅक टू द पॅव्हेलियन. सन्माननीय पप्पूदादा धुळे सर यांचं सुद्धा शुभागमन झालं. स्पर्धेच्या वतीनं आणि समालोचन कक्षाच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक सर्व मान्यवरांचं, सर्व लाडक्या पाहुण्यांचं, सर्व मान्यवरांचं, व्यासपीठावर उपस्थित सर्व लाडक्या अतिथीगणांचं अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष मनपूर्वक स्वागत करूया. पहिला गडी पास झालाय. नवीन फलंदाज मैदानात डावखुऱ्यात आता बॅट्समन जितेश. यावेळेस बॉडी लाईन फेकलेला चेंडू, जबरदस्त गती, जबरदस्त टप्पा, शरीरावरती आदळतोय चेंडू 0 धावांसाठी. गोलंदाजाचं कौतुक व्हायला हवं. राजेश गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. घरच्या मैदानावरती, घरच्या प्रेक्षकांसमोर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम श्री गणेश दहिवली. नाणेफेक जिंकली आणि आम्ही फिल्डिंग का स्वीकारली, माझ्या खांद्यावरती जबाबदारी का आली आहे, याचं उत्तर राजेश आमच्या समोर अगदी मैदानावरती देत असताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर एक अबांतरची धाव आली, त्यानंतरच्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश मिळालं आणि त्यानंतर फेकलेला हा चेंडू डॉट 0 धावांसाठी फेकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. राजेश गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा तयार. जितेश स्ट्राईक वरती. फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी सज्ज आहे. मयूर चेंडूला अडवण्यात यश मिळवलं आणि एकच जागेवरती समाधान मानावं लागलं. फटका चांगला होता. थोडंसं गॅप सिलेक्शन जर आलं असतं तर नक्कीच एकापेक्षा जास्त धावा येऊ शकल्या असत्या. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक चालू आहे मित्रांनो. आपण पाहतोय 9 क्षेत्ररक्षक दिसतोय 38च्या सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. केवळ 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती तैनात. मात्र राजेशचं कौतुक व्हायला हवं, कारण फटका खेचला जातोय त्यासाठी सीमारेषेवर फिल्डर तैनात पाहायला मिळाले. पहिला गडी ज्यावेळेस बाद झाला त्यावेळेस अचूक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अचूक क्षेत्ररक्षण सजलेलं आपण पाहिलं. यावेळेस राजेशचा हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर पिच केलं. चेंडू निघून गेला ऑफस्टंपच्या बाहेरून. विकेट किपरच्या स्वाधीन. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आपल्याला पाहायला मिळतोय. दहिवली गावची ही घोषणाबळ अर्थातच स्वर्गीय आनंदीबाई मुंडे क्रीडांगण यावेळेस जणांनो निघताना पाहायला मिळतोय. सर्व लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्च मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा राजेश राईट आर्म ओव्हर द विकेटला. यावेळेस अगदी स्टंप्सला वाचवत असताना सेफ फटका पाहायला मिळाला. सन्मानपूर्वक खेळी पाहायला मिळते. हळूवार हाताने खेळून काढलं आणि सिंगल धाव येते. स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा. एक गाव एक मंडळ, जय हनुमान क्रीडा मंडळ. जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली, संपूर्ण जोवेली गाव आणि रिया मंडप डेकोरेटर्स आयोजित जोवेली चषक 2022चा हा रणसंग्राम स्पर्धेचा आजचा तिसरी रजनी आपल्याला पाहायला मिळते. आणि या तिसऱ्या रजनीमध्ये खऱ्या अर्थाने या संपूर्ण लाडक्या प्रेक्षक मायबापांसाठी जोवेलीकरांनी एक प्रेक्षणीय सामन्याचं सुद्धा आयोजन केलंय मित्रांनो. आपल्याला नक्कीच एक प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल.
कल्याण ग्रामीणचे सितारे एका बाजूला खेळताना पाहायला मिळतील आणि त्यांना फाईट करताना नक्कीच बदलापूर ग्रामीणचे सितारे फाईट करताना पाहायला मिळतील. बिग फाईट मॅच प्रेक्षणीय सामना मित्रांनो नक्कीच थोड्याच वेळात आपल्या भेटीला येईल. तत्पूर्वी मैदानावरती विद्यमान सामना चालू आहे. श्री गणेश दहिवली विरुद्ध आरोही 11 बेंडशील या दोन संघादरम्यान सामना चालू आहे मित्रांनो. षटक क्रमांक 2 ला होती सुरुवात. यावेळेस गोलंदाजी मार्क होती नवीन गोलंदाज नवीन कहाणी बॉल गोलंदाजी मार्क होती. पहिला चेंडू अचूक टप्पा जबरदस्त मारा पाहायला मिळतोय आणि प्रेक्षकांचं अभिवादन सातत्यानं एका चेंडू नंतर पाहायला मिळतंय. सातत्यानं एका चेंडू नंतर दाद मिळते प्रेक्षकांची. प्रचंड टाळ्या प्रचंड शिट्या आणि प्रचंड दाद मिळत असताना पाहायला मिळते टीम श्री गणेश दहिवली संघाला. घरच्या मैदानावर घरचे प्रेक्षक तितक्याच ताकदीची टीम समोर आपल्याला पाहायला मिळते. आपल्याच विभागाला बिलॉंग करणारी टीम गावदेवी अर्थातच आरोही 11 बेंडशील संघ मात्र मैदानात संकटात सापडत असताना पाहायला मिळतोय. दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला भगवान बॅक टू द पॅव्हिलियन. धावा धावफलकावर एका धाबेनं डाबाला आकार देण्याचा प्रयत्न मित्रांनो. थेंबे थेंबे तळे साचे तळ साचवण्याचा प्रयत्न फलंदाजी करत असताना आरोही 11 गावदेवी बेंडशील संघाच्या वतीनं चालू आहे. मैदानावरती जोडी आपण पाहतोय जितेश आणि जयेश. यावेळेस स्ट्राईक वरती उजव्या हाताचा फलंदाज जयेश. गोलंदाजी मार्क वरती मोहनचा हा चेंडू. यावेळेस सुद्धा चांगली गती चांगला टप्पा अचूक नियंत्रण पाहिलं. शेवट गोड केला या षटकाचा. स्वतःसाठी आणि संघासाठी एक अतिशय चांगलं षटक हाताळत असताना मोहन पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 समाप्त होत आहेत मित्रांनो. 5 धावा धावफलकावरती 2.5 ची सरासरी. 5 धावा स्कोर कार्ड वरती. यस डीजे षटक क्रमांक 2 समाप्त झाले. धावफलकावर आहेत 5 धावा. संघर्ष चालू आहे मित्रांनो. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त गोलंदाजी. दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते गावदेवी आरोही 11 बेंडशील टीम. मैदानावरती मेहनत करावी लागेल कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 5 षटकांची मॅच. संध्याकाळचं वातावरण मित्रांनो कमीत कमी तुमच्या खात्यामध्ये 30 चेंडूंमध्ये 45 ते 50 धावा जर असतील तर गोलंदाजांसाठी एक संधी निर्माण होत असते. सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळेस तुमच्या बोर्डवरती धावा असतात त्यावेळेस मात्र तुम्हाला एक वेगळी ऊर्जा आणि रन्स ऑन अ बोर्ड हा प्रेशर तयार करता येत असतो. 2 षटकं समाप्त झाली. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जर आपण पाहिलं असेल तर यजमान श्री गणेश दहिवली संघानं मात्र वर्चस्व गाजवलंय
आता मात्र कमबॅक करण्यासाठी तयार. सलामीची जोडी आपल्याला पाहिली असेल. त्यानंतर जयेश आणि जितेश या दोन फलंदाजांच्या खांद्यावरती धुरा, दोन फलंदाजांच्या खांद्यावरती संपूर्ण बेंडशील गावाची पालखी. जबाबदारी पेलावी लागेल. संघर्ष आहे मित्रांनो, मात्र या संघर्षातून वाट काढावी लागेल. संघर्ष कराल तर यश मात्र नक्कीच पदरात पडेल. डावखुऱ्यात आता बॅट्समन जितेश स्ट्राइक वरती, गोलंदाजी मार्क वरती. नवीन गोलंदाज, नवीन कहाणी, उत्तम गोलंदाजी मार्क वर तयार. पहिला चेंडू अतिशय चांगला वेगवान अटॅक पाहायला मिळतोय. सातत्याने गोलंदाजी अटॅक जर आपण पाहिला असेल तर तिखट मारा पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती, अचूक नियंत्रणावरती केलेली ही गोलंदाजी, गती अतिशय चांगली पाहायला मिळते. शेवटच्या मोमेंटला खांद्याचा वापर अतिशय चांगला केला जातोय आणि अशाच पद्धतीने गोलंदाजी जर होत राहिली तर मात्र दहिवली संघ विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. या वेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय. कॉटबँडचा अपील, पंचांवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न, मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय जबरदस्त कामगिरी, अचूक नजर चेंडूवरती आणि घोषित केलंय यस इट इज वाईड बॉल. एक धाव धावफलकावरती येते. थोडीशी संजीवनी प्राप्त होतीये धावफलकाला. एका धाबेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल आणि धावफलक जाऊन पोहोचलं ते 6 या आकड्यावरती. 6 ऑन द बोर्ड. एका धाबेनं डावाला सावरावं लागेल. थेंबे थेंबे तळे साचे हे सूत्र वापरावं लागेल आणि स्वतःचं आणि संघाचं मात्र इथून संरक्षण करावं लागेल. जितेश संघर्षासाठी तयार आहे. आम्ही संकटात आहोत मात्र झुकेगा नाही साला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जितेशच्या बॅटमधनं हा संघर्षमयी षटकार. होता. त्यानंतर मात्र जितेश मैदानावरती आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं नंतर मात्र मन जिंकून घ्यायला सुरुवात केली. व्हॉट अ शॉट. 6 धावांचा फटका येतोय. 6 धावांची भर धावफलकाला येते. वेगानं धावफलक फ्लाय झालं 12 या आकड्यावरती. संघर्षासाठी आम्ही सुद्धा तयार आहोत. हम भी किसी से कम नहीं. मैदानावरती जितेश ठोसा उत्तर देताना पाहायला मिळतोय. सामन्यात रंगत येते मित्रांनो. व्हॉट अ शॉट. चेंडू निघून गेलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. फ्लॅट षटकार. जितेश नावामध्ये जीत आहे मित्रांनो आणि यावेळेस या दोन चेंडूंवरती विजय मिळवताना पाहायला मिळाला. शॉर्टपिच टप्प्याचे चेंडू आले आणि अचूक पद्धतीने फटकेबाजी पाहायला मिळाली. पहिला चेंडू जर आपण पाहिला असेल तर मिड विकेटच्या डोक्यावर 6 धावांसाठी पाठवला. त्यानंतर मात्र यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट अगदी विजयी होताना पाहायला मिळाला. जबरदस्त प्रहार. क्रिकेटच्या पुस्तकातला 6 धावा देणारा हा एक बेमिसाल फटका आपल्याला पाहायला मिळाला. जितेशच्या बॅटमधनं धावा यायला सुरुवात झाली मित्रांनो. सुरुवातीला थोडासा संघर्ष होता, थोडासा अडचणीत पाहायला मिळाली टीम बेंडशील. त्यानंतर मात्र जितेशनं या संपूर्ण मैदानाचा ताबा घेतला, खेळपट्टीचा ताबा घेतला आणि त्यानंतर मात्र कमबॅक करण्यास सुरुवात केली आहे. 2 षटकार येत आहेत. 2 षटकारांच्या मदतीने स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकता येते. 18 या आकड्यावरती. 3रं षटक चालू आहे. गोलंदाजी मार्कवरती उत्तम. पहिल्या चेंडूवरती 0 धाव आली. त्यानंतर वाईड पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र थोडीशी दिशा खराब पाहायला मिळाली आणि दशा खराब करत असताना पाहायला मिळाला जितेश गोलंदाज उत्तमची. बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. धावफलकाला इथून एक चांगली गती प्राप्त होतीये. धावफलकाला एक संजीवनी प्राप्त होतीये. 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. एका सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना बेंडशील टीम यावेळेस डेलिकेट टच देण्याचा प्रयत्न, मात्र विजय होतोय. उत्तम चेंडू पाहायला मिळाला. मोठा मासा गळाला. वाघाची शिकार. फलंदाज जितेश तंबूच्या आश्रयाला. या सन्माननीय शिवदासजी केणे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपणास विनंती आपण यावं. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या समवेत सन्माननीय उमेशजी धुळे आपणास देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती यायचं. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली गाव, रिया मंडप डेकोरेटर्स जोवेली गाव यांच्या वतीनं जोवेली चषक 2022 हे पर्व आपल्याला पाहायला मिळते. ज्या मान्यवरांना विनंती केली आहे त्या मान्यवरांना नक्कीच आपण विनंती करतो या व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. आपली जागा आमच्या मनामध्ये आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये. सन्माननीय शिवदासजी केणे साहेब आणि सन्माननीय उमेशजी धुळे साहेब. थँक्यू सो मच मॅडी सर. सर्व लाडक्या मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. यावेळेस
चेंडू पाहायला मिळतोय ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर. कॉटबँडचं अपील मुद्दामून केलं जातं, कधी कधी वाईड वाचवण्यासाठी सुद्धा विकेट किपर अपील करत असतात आणि हे सूत्र वापरताना पाहायला मिळाला. मात्र पंच आमचे तटस्थ पाहायला मिळत आहेत. अचूक नजर आणि अचूक निर्णय. वाईड बॉल. एक धाव स्कोर कार्ड वरती. या वेळेस हा खोलवर टप्प्याचा चेंडू, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. बॅट फिरवली जाते मात्र चेंडू इतका वेगानं निघून जातोय. जबरदस्त यॉर्कर पाहायला मिळालाय. गोलंदाज उत्तमनं कमबॅक केलं. 2 षटकार आले होते जितेशच्या बॅटमधनं. त्यानंतर जितेशचा अडसर दूर केला आणि त्यानंतर मात्र फेकलेले हे चेंडू जर आपण पाहिले असतील तर अप्रतिम पाहायला मिळत आहेत. कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं या चेंडूवरती. चेंडू निघून गेला विकेट किपरच्या स्वाधीन. उरलेलं काम विकेट किपरनं लिहिलं पार केलं. 0 धावांसाठी आलेला हा चेंडू. जबरदस्त कमबॅक. उत्तमच्या माध्यमातून फेकलेले उत्तम चेंडू. या वेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेट ड्राईव्हचा फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी वेगाने येतोय, चेंडूला अडवून फेक करतोय. सिंगल धाब येते. एका धाबेची मदत स्कोर काढला येईल. एका धाबेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं. 20 या आकड्यावरती. सुरुवातीची 2 षटकं आपण पाहिलं असेल वर्चस्व राहिलं होतं टीम दहिवली संघाचं. त्यानंतरच्या या षटकामध्ये संमिश्रपणा पाहायला मिळाला. धावा सुद्धा आल्या आणि गडी सुद्धा बाद होताना पाहायला मिळाले. 3 षटकं मित्रांनो मैदानात समाप्त होत आहे. धावफलकावरती 20 धावा. कमबॅक काय असतं मैदानावरती दाखवताना पाहायला मिळाली टीम गावदेवी आरोही 11 बेंडशील टीम. चांगलं कमबॅक झालंय. 3 षटकात 20 धावा. मैदानावरती आपण पाहतोय ड्रिंक्स ब्रेकचा समय, स्ट्रॅटेजिक टाइम आउट ज्याला म्हटलं जातं मित्रांनो. स्ट्रॅटेजी करण्यासाठी वेळ मिळतो, अभ्यास करण्यासाठी वेळ मिळतो आणि तुम्हाला थोडासा मात्र एकमेकांच्या विरोधात चर्चा आणि विचार करण्यासाठी वेळ मिळत असतो. स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा हा समय एकदा अनाउन्स करूया. यानंतरची मॅच असेल रेग्युलर गटातली पहिली मॅच आजच्या दिवसामध्ये खेळवली जाईल. भूमी 11 कुंदे विरुद्ध गुरु 11 शेलू. दोन्ही टीमना विनंती आहे मित्रांनो तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. तोपर्यंत जोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक चालू आहे देऊया संधी डीजे ऑपरेटर सरांना. संघर्ष मित्रांनो मैदानात चालू झालाय. 3 षटकं समाप्त झाली आहेत. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. टीम आपण पाहतोय फिल्डिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर श्री गणेश दहिवली आणि त्यांना फाईट करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळतीये आरोही 11 बेंडशील. या 2 संघादरम्यान चाललेले हे द्वंद्व आपण पाहतोय. बदलापूर विभागाला बिलॉंग करणाऱ्या या 2 टीम एकमेकांच्या समोर आपलं नशीब आजमावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांची मॅच. 3 षटकं समाप्त झाली आहेत. धावफलकावर आहेत 20 धावा. मैदानावरती जोडी आपल्याला पाहायला मिळते जयेश आणि अमोल या 2 फलंदाजांची जोडी मैदानावरती. गोलंदाजीसाठी तयार. केतन षटक क्रमांक 4 ची जबाबदारी खांद्यावर. राईट आर्म ओव्हर द विकेट न फेकलेला हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळाले. दोनही हात समांतर केलेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये कवायत प्रकार करून दाखवत आहेत. वाईटचा इशारा येतोय. पंच अभय पाटोळे सरांना आपण पाहतोय. पंच संदेश सरांना आपण पाहतोय. त्याचबरोबर केपी अर्थातच मॅन फ्रॉम बदलापूर कुणाल पेनकर सरांना आपण पाहतोय. जबरदस्त पंचांची कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली आहे. या वेळेस फटका चांगला आहे. गॅप सिलेक्शन शोधलाय मॅप. जबरदस्त फटका. चौकार. फटक्यासाठी मॅप लावला होता आणि यावेळेस गॅप शोधत असताना पाहायला मिळाला. फटका चांगला आहे. जसा चेंडू बॅट वरती आला रडार मध्ये येतोय. निघून जातोय 4 धावांसाठी. जयेशच्या बॅटमधनं अमोलच्या बॅटमधनं आलेला हा दमदार स्ट्रोक. चौकार. 4 धावा येत आहे. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 25 या आकड्यावर. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा स्कोर कार्डवर. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरसाबत खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा ठोसास ठोसा उत्तर देत असताना गोलंदाज केतन टिपलाय हा गडी. फलंदाज अमोल बॅक टू द डगआउट.
सो मच. जबरदस्त गोलंदाजी. संध्याकाळच्या सत्रामध्ये वेगवान अटॅक पाहायला मिळतोय. संध्याकाळचं हे सत्र आहे मित्रांनो. मैदानावर जर आपण पाहिलं असेल तर थंडगार हवा वाहताना पाहायला मिळतीये. मात्र गोलंदाजाचा जर विचार केला तर सूर्याच्या तप्त किरणांपेक्षाही उष्ण दाहकता पाहायला मिळतीये. जबरदस्त अटॅक, तिखट मारा पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती केतन बॅक टू बॅक 2 गडी टिपलेत आणि आता मात्र हॅट्रिक वरती तयार. गोलंदाज केतन ऑन हॅट्रिक, ऑन फायर. जबरदस्त गोलंदाजी सातत्यानं फलंदाजांच्या पायामध्ये बेडा ठोकत असताना, फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत असताना केतन. हॅट्रिक बॉल. यावेळेस संधी नक्कीच आली होती स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याची. मात्र हा झेल सुटल्यानंतर हॅट्रिक चुकलीये. मात्र कौतुक सातत्यानं व्हायला हवं. युवा गोलंदाज, युवा जोश आहे गोलंदाजी मार्कवरती केतनला आपण पाहतोय. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी आणि आपल्या नावासाठी यावेळेस संघर्षमयी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. सातत्यानं समोर ताकदीचे फलंदाज असताना सुद्धा आपल्या गोलंदाजीचा करिश्मा मैदानावरती दाखवत असताना युवा गोलंदाज, मॅन फ्रॉम दहिवली, गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा केतन. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आहे. फिल्डर त्या ठिकाणी डीप शॉर्ट स्क्वेअर फाईन लेग वरती चेंडूला अडवतोय. एकच धाबेवरती समाधान मानावं लागतंय. एका धाबेची मदत येईल. स्कोर कार्ड पुढे सरकला 26 या आकड्यावर. नक्की जितेशच्या बॅटमध्ये जेव्हा 2 षटकार आले होते असं वाटलं होतं कमबॅक करेल टीम बेंडशील. मात्र त्यानंतर गोलंदाजांनी पुन्हा एकदा आपलं वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आहे. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय अचूक टप्प्यावरती. सातत्यानं मारा, कुठल्याही प्रकारे फलंदाजांना रडार मध्ये चेंडू देत नाहीये. प्रहार करण्याचा प्रयत्न, बाईचा इशारा येतोय आणि एक धाव नक्कीच धावफलकावर जोडली जाईल. षटक क्रमांक 14 मित्रांनो मैदानावरती समाप्त होत आहे. धावफलकावरती 27 धाबा, 27 ऑन द बोर्ड. 27 धाबा स्कोर कार्ड वरती. टीम गावदेवी आरोही 11 बेंडशील संघाची धावसंख्या. सर्व खेळाडूंना आणि सर्व संघ मालकांना, कॅप्टन्सना सूचना आहे मित्रांनो. एक सूचनेकडे लक्ष द्या. आयोजकांच्या वतीनं शिस्त ही स्पर्धेची सर्वात महत्वाची ओळख आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल. या अगोदरची मॅच आपण पाहिली असेल. मोपाडा संघाला 2 धाबांची पॅनल्टी बसली. खेळाडूची ट्रॅक वेगळ्या कलरची आणि त्यामुळे बसलेल्या 2 धाबांच्या पॅनल्टीमुळे मोपाडा संघ या स्पर्धेमधून बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला आणि केवळ एका धाबेनं तो सामना पराभूत झाले. यावेळेस आपल्याला पाहायला मिळतीये श्री गणेश दहिवली संघ हावी होऊन खेळत असताना 4 षटकं मैदानावरती समाप्त झाली आहे. धावफलकावरती आहे 27 धावा, 27 ऑन द बोर्ड. फलंदाज स्ट्राईक वरती तयार. विशाल साथ देत असताना फलंदाज जयेश. स्ट्राईक वरती विशाल, गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती पहिला स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जयेश आणि त्याच्या साथीनं फलंदाज विशाल. ही जोडी मैदानावरती. शेवटचं षटक चालू होतंय. शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक. गोलंदाजी मार्कवरती अक्षय. पहिला चेंडू अक्षयचा बॅटवरती व्यवस्थित येत नाहीये. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, गरज होती का मित्रांनो? एक धाव आली होती. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न फसलाय. फलंदाज धावबाद. जर आपण पाहिली असेल, आसमान से गिरे खजूर में अटके बेंडशील टीम. यावेळेस हा फटका पूल करण्याचा प्रयत्न, जबरदस्त मारा सातत्यानं. अटॅक जर आपण पाहिला असेल तर तिखट मारा. फलंदाज यावेळेस पुन्हा एकदा धावबाद होताना पाहायला मिळेल. एका पाठोपाठ एक गडीबाद.
विरुद्ध गुरु 11 शेलू, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. गुरु 11 शेलू विरुद्ध भूमी 11 कुंदे अशी रेग्युलर गटातली पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद होतोय, धक्का 7वा लागतोय. मैदानावरती नक्कीच संघर्ष वाढत चाललाय. गावदेवी संघासाठी संघर्ष करावाच लागेल मित्रांनो, संघर्षाशिवाय पर्याय नाही, आम्ही सातत्यानं सांगत असतोय. शेवटचं षटक चालू आहे. 30 चेंडूंची मॅच, कमीत कमी 35-40 धावा जर पदरात असतील तर फाईट नक्कीच होईल. यावेळेस बॅटची कडा आहे, फिल्डर त्या ठिकाणी कुठलीही चुकी करणार नाही. टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज बाद, 8वा धक्का. संघाला लागलेला हा 8वा हादरा. फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानावरती सुबोध आणि त्याच्या साथीनं फलंदाज साईनाथ. गोलंदाजाचं कौतुक सातत्यानं व्हायला हवं. संपूर्ण दहिवलीकरांचा पाठिंबा जर आपण पाहिला असेल, प्रचंड टाळ्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस सुद्धा फसलेला फटका, बराच वेळ हवेत. झेल टिपण्याची संधी आली होती, मात्र ही संधी दबडली जाते. फिल्डर चेंडूचा पाठलाग करतोय, चेंडूला अडवून फेक करतोय. तोपर्यंत धावा घेण्याची संधी मिळाली आणि यशस्वीरित्या 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. मैदानावरती चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि 3 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 30 या आकड्यावरती. 30 रन्स ऑन द बोर्ड. बेंडशील संघाची धावसंख्या 30 धावांवरती जाऊन पोहोचली आहे मित्रांनो. एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल नक्कीच चालू आहे, कारण 31 धावा स्कोर कार्ड वरती बेंडशील टीमची धावसंख्या आपण पाहतोय. यावेळेस हा चेंडू नक्कीच ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र उंची कमी होती या चेंडूला, व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये आणि हा चेंडू या दरम्यान डॉट येतोय. चांगली गोलंदाजी सातत्यानं अक्षय पाहायला मिळतोय. घरच्या मैदानावरती अगदी काना कोपऱ्यामध्ये जर आपण पाहिलं असेल तर दहिवलीचे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपल्या संघाला आणि आपल्या टीमला सपोर्ट पाहायला मिळतोय. गोलंदाज अक्षय. यावेळेस हा फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आहे, चेंडूला फेक करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हा सुद्धा अयशस्वी. फलंदाज धावबाद. मित्रांनो, पूर्वार्ध झाले समाप्त. 5 षटकांचा पूर्वार्ध समाप्त झालाय. धावफलकावरती बेंडशील संघाची धावसंख्या 31 धावा, 32 धावा. शेवटच्या एका चेंडूवरती 1 धाव आली. त्यानंतर 32 या आकड्यावरती पोहोचलेली टीम आपण पाहतोय. 33 धावांचं आव्हान असेल. 30 चेंडू 33 धावा. डिपेंड करण्यात यश मिळवेल का, की विजय मिळवण्यात यश मिळवेल टीम. फाईट करत असताना श्री गणेश दहिवली, एकाच विभागातील, एकाच परिसरातील या 2 टीम, एकाच जंगलातील 2 वाघ. द्वंद्व नक्कीच पाहायला मिळेल. बिग फाईट, काटेकी टक्कर. मैदानावरती काय घडेल, काय बिघडेल, कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. या ऐकूयात शहापूर, ठाणे, महाराष्ट्र राज्याची मुलुक मैदानी तोफ सन्माननीय अमरजी राऊत सर यांना. थँक्यू सो मच. धावांमध्ये रोखलं गेलं ते म्हणजेच
बेंचिल संघाला आणि विजयाकरता 30 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल ती श्री गणेश 11 दहिवली संघाला. पहिला डाव जर आपण पाहिला तर पहिल्या डावामध्ये परिपूर्ण गोलंदाजीच्या माध्यमातून वर्चस्व राखलं ते श्री गणेश दहिवली संघानं. पण जिथून गोलंदाजांना पहिला डाव संपवला होता अगदी त्याच शेवटच्या चेंडूपासनं या सामन्यामधला आपला फॉर्म आपल्या कामगिरीतलं सातत्य कायम राखावं लागेल ते श्री गणेश 11 दहिवली संघाला. परंतु या अगोदरचा आपण जर पहिला सामना पाहिला तर पहिल्या सामन्यामध्ये देखील लो स्कोरची मॅच आपल्याला डिफेंड होताना पाहायला मिळाली. तिचं रक्षण केलं गेलं. जर तुमच्याकडे गोलंदाजीला धार असेल समोरच्या खेळपट्टीचा अंदाज घेऊन फलंदाजांच्या विरुद्ध डावपेच आखण्याची कला जर तुमच्याकडे असेल ज्याला मात्र हे गणित या वेळेला जमवता येईल ते मांडता येईल तो संघ विजयाच्या शिखरावर विराजमान झालेला आपल्याला वारंवार पाहायला मिळतो. आणि नुकताच आपण डीजेच्या माध्यमातून देखील महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं गुणगान गाणारं संगीत आपण पाहिलं. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की प्रेरणेचा स्रोत आपल्याला आठवतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की दैदिप्यमान इतिहास आठवतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की सह्याद्रीच्या तख्तासमोर दिल्लीच्या तख्ताला झुकवण्याची ताकद या महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या तुमच्या आमच्या सारख्या मराठी माणसाच्या मनगटात आहे. त्याच्या उरामध्ये तो स्वाभिमान भारलेला आहे. हे मात्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत जिजाऊचा लेक भवानीचा वाघ राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलं. म्हणून म्हणतात ना की या मातीला प्राप्त झालेलं शौर्य धैर्य धाडस साहस इतिहासाची पराक्रमता दैदिप्यमानता प्रखरता ज्वलंतता आणि आक्रमकता जर कोणी निर्माण करून दिली असेल तर ते नाव म्हणजे या हिंदवी स्वराज्याचे विधाते निर्माते महाराष्ट्राचे आराध्य दैवत जिजाऊचा लेक भवानीचा वाघ राजे छत्रपती शिवाजी महाराज या उपर तुझा कोणी नाही. आणि म्हणून या सत्रामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी तुम्हा आम्हा सर्वांच्या वतीनं शतशः नमन करतो मानाचा मुजरा करतो. आणि या क्रिकेटच्या रणभूमीवर पुन्हा एकदा परततोय. 30 चेंडू आणि 33 धावांची गरज यावेळेला श्री गणेश दहिवली संघ. फर्स्ट बॉल ऑफ दिस सेकंड इनिंग. ट्रॅकर बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. पहिल्या चेंडूवर आपल्या डावाची केली आहे सुरुवात. विकेटनं पहिला झटका देऊन या मॅच मधला आपला वान अजूनही आहे जिवंत हे सांगितलंय यावेळेला पेन्सिल संघानं. सुरुवात केली. समोरच्या फलंदाजांना आपल्या फेऱ्यामध्ये अडकवायला सुरुवात केली तर निश्चितपणानं 30 चेंडू आणि 33 धावा हे कागदावर माफक असलेलं आव्हान देखील तुम्हाला विजयाच्या पल्ल्यात नेऊ शकते. यानंतरचा होणारा सामना कर्जत बीड विपक्ष उसाटणे संघ आणि कर्जत बीड यांच्या विरुद्ध उसाटणे संघाची माफ करा यापुढील होणारा सामना इंदे भूमी 11 इंदे कुंदे भूमी 11 कुंदे विपक्ष गुरु 11 शेलू आणि त्यानंतर कर्जत बीड विपक्ष उसाटणे संघ. या दोन सामन्यानंतर मग मात्र आपल्याला प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल ज्याची आपण प्रतीक्षा करत आहोत. यावेळेला स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता बॅट्समनला फॉलो करण्याच्या नादामध्ये मात्र लाईन चुकवली गेली आणि पंच संदेश किस्मतराव कोणत्या प्रकारची चुकी करणार नाहीत. हा धावेच स्थिरावले जात आहेत. अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धावेची भर पडेल आणि या एका धावेनं यावेळेला मात्र धावखातं उघडलं जाईल ती म्हणजेच श्री गणेश 11 दहिवली संघाचं. एक धाव फलकावर लगावली गेली आहे. मित्रांनो म्हणतात ना क्रिकेटमध्ये जर तुम्हाला आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखायचं असेल विजयाच्या समीप जाऊन आपल्या संघाला जर त्या उंबरठ्यावर उभं करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कामगिरीमधलं सातत्य महत्वाचं आहे. ॲग्रेशन प्लस पेशन्स ही सूत्र मात्र तुम्हाला अवलंबावं लागेल. यावेळेला पंचांकडे अपील केली गेली आहे. मंकी विकेट खूप वेळानंतर खूप काळानंतर क्रिकेटचं सौंदर्य ज्या विकेट मध्ये दडलेलं असतं चलाखी चाणाक्षपणा यावेळेला गोलंदाज भूषण कडनं दुसरा झटका श्री गणेश 11 दहिवली संघाला.
धावा डिफेंड करताना, 33 धावांचं रक्षण करताना ज्या पद्धतीची अपेक्षित सुरुवात बेंशिल संघाला आवश्यक होते, अगदी त्या पद्धतीनं गोलंदाजी केली जाते गोलंदाज भूषणकडनं. आपल्या हाताळणाऱ्या चेंडू मधलं आपल्या गोलंदाजीचं कसब दाखवतोय, त्यानंतर आपल्या प्रतिभेचा वापर करून एक सुंदर मंकी विकेट पाहायला मिळाली. या षटकात पुढचा चेंडू, या वेळेला मात्र इनफिल्डला कव्हर करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जाईल, संधी निर्माण झाली, झेल सुटलाय. या मिळालेल्या कॅच मधनं आणखी संधी निर्माण झाली होती ती बेंशिल संघाला श्री गणेश 11 दहिवली संघावरचा दबाव वाढवण्यासाठी. परंतु या प्रकारच्या संधी जर तुम्ही मिस करत असाल, या प्रकारच्या चान्सेस जर तुम्ही मिस करत असाल, संधी गमावत असाल, तर मग मात्र तुमच्या समोर खेळणाऱ्या विपक्ष संघ जो मगापासून आपल्याला दबावात पाहायला मिळतोय, एक वेगळ्या प्रकारचं दडपण त्या संघाच्या बदावर आपल्याला स्पष्टपणे जाणवतोय. त्या संघाला तुम्ही त्या दबावातून बाहेर काढण्यासाठी स्वतःहून वाव देत आहात, स्वतःहून जागा निर्माण करून देत आहात. म्हणून या संधी मित्रांनो म्हणतात ना की संधी कधीच तुमच्या जवळ चालून येत नाही, संधी तुम्हाला निर्माण करावी लागते आणि निर्माण झालेल्या संधीला मात्र तुम्हाला यशात रूपांतरित करावं लागतं. या षटकातला पुढचा चेंडू, या वेळेला मात्र लो फुल टॉस भिरकावण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक तिथे फंबल होईल, एक धाव धावून निघते पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दोनही धावा यशस्वीरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय, मात्र स्ट्रायकर एंड कडनं हा कॉल रिजेक्ट केला जाईल आणि या 2 धावा प्राप्त होतील श्री गणेश 11 दहिवली संघाला. या 2 धावांनी श्री गणेश 11 दहिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल, ती मात्र आता 5 धावा. एकेका धावेसाठी संघर्ष चालू आहे. निडरपणा मात्र तुम्हाला दाखवावा लागेल, बेडरपणा दाखवावा लागेल, त्या पद्धतीनं खेळ करावा लागेल. 33 धावा जरी धावफलकावर कमी वाटत असल्या तरी देखील त्यांचा पाठलाग करताना होणारी दमछाक ठळकपणे जाणवते. ट्रॅकर बॉल, या वेळेला मात्र स्लो वन चेंडू त्याला कट केल्याने पॉइंटच्या रीजन मध्ये चेंडू होईल फरार, सीमा पार, चौकार. फलंदाजी करावी लागेल. मी मगाशीच म्हटलं की तुमच्या आक्रमकतेला जोपर्यंत संयमतेची जोड मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही प्रतिस्पर्ध्यांकडून होणारं आक्रमण ते मात्र थोपवू शकणार नाहीत. या आक्रमणाला तुम्हाला त्याच ताकदीचं प्रत्युत्तर द्यावं लागेल. 9 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू आतापर्यंत पूर्ण झालेत. उर्वरित जर आपण पाहिले तर 26 चेंडू आणि विजयाकरता अजूनही आवश्यक असतील 24 धावा. यावेळेला मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट्समनला ओळखलं गेलंय, त्याच्या मनसुब्यांना उधळवण्याचं काम गोलंदाज भूषणकडनं होतंय. 5 चेंडू पूर्ण झालेत. मी तर म्हणेल की 9 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या असल्या तरी सुंदर प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला या निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकांमध्ये. कारण इथे मात्र 2 गडी गमावलेत. सुरुवातीलाच महत्वाचे 2 झटके देऊन श्री गणेश 11 दहिवली संघाला बुचकाळ्यात पाडण्याचं काम यावेळेला सलामीचा गोलंदाज भूषण. यावेळेला वन्स अगेन ट्राय करण्याचा प्रयत्न होता. नॉन स्ट्रायकर यांच्या फलंदाजावर देखील दबाव ठेवण्याचं काम यावेळेला गोलंदाज भूषण कडनं होतं. याला डेडिकेटिव्ह क्रिकेट म्हणतात. याला क्रिकेटची ईर्ष्या मनामध्ये कायमची जिवंत ठेवणं म्हणतात. यावेळेला वन्स अगेन लो फुल टॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. एज लागली, चेंडू मात्र ट्रॅव्हल करतो लेग साइडला. एका धावेवर समाधान मानावं लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्री गणेश 11 दहिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर 10-10 एकावर 0, 10 धावा. समीकरण मात्र बदललं जाईल. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये विजयाकरता अजूनही आवश्यक असतील त्या मात्र 23 धावा. क्रिकेटची हीच तर एक वेगळ्या प्रकारची गंमत आहे मित्रांनो. म्हणतात ना की क्रिकेटनं जसं आपलं लेंदी रूप कुठेतरी आपल्याला कॉम्प्रेस करताना पाहायला मिळालं, संकुचित स्वरूपामध्ये क्रिकेट सुरू झालं, फास्ट क्रिकेट आलं, गतिमानता क्रिकेटला प्राप्त झाली. आणि ज्या ज्या वेळेला गतिमानता क्रिकेटला प्राप्त झाली त्या त्या वेळेला मात्र डगआउट हेच तुमचं प्रॅक्टिस सेशन राहिलं, डगआउट हेच तुमचं प्लॅनिंग सेशन राहिलं, प्लॅनिंग सेक्शन राहिलं. आणि ते झोनमध्ये, त्या क्षेत्रामध्ये मग मात्र तुम्हाला विविध प्रकारच्या डावपेचांना अंमलात आणून खेळपट्टीवर उतरून समोरच्या प्रतिस्पर्ध्याच्या लचके तोडण्याचं काम करावं लागतं. पहिलं षटक समाप्त झालं. 10 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. अजूनही विजयाकरता 24 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल. बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल बेंशिल या संघाकडनं गोलंदाज सिद्धेश. भूषणनं कमाल केली. 10 धावा जरी खर्च केल्या असल्या तरी देखील 2 गडी टिपण्यामध्ये, 2 मोहरे टिपण्यामध्ये त्याला यश आलं. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल उत्तम, ज्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. ट्रॅकर बॉल, या वेळेला मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. जाळं विणलं गेलं होतं, त्या जाळ्याच्या पद्धतीनं गोलंदाजी केली आणि त्या जाळ्यामध्ये उत्तम नावाची रन मशीन. बॅक टू द डगआउट. पॅव्हेलियनचा प्रवास
तिसरा झटका श्री गणेश दहिवली संघाला. गुरु 11 शेलू दोन्ही टीमला शेवटचा ऑफिशियल कॉल असेल याची नोंद घ्या. भोमे 11 कुंदे आणि गुरु 11 शेलू दोन्ही टीमचे कॅप्टन आपणास विनंती आपण नाणेफेकीसाठी आमच्या खेळाडू कक्षाच्या उजव्या बाजूला आपण यायचे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅच रेग्युलर गट मधून 8 संघ आणि 8 संघांमधून पहिले मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 2 बलाढ्य संघ, एक संघ कर्जत विभागाला बिलॉंग करणारा शेलू संघ आपण पाहतो गुरु 11 आणि दुसऱ्या बाजूला टिटवाळा परिसराला बिलॉंग करणारा संघ भूमे 11 कुंदे. जाऊया मॅचच्या दिशेने या एक कॉम्बॉक्स मधून. यावेळेला मात्र ट्रॅकर बॉल बिरकावून दिलाय डिफाईन लाईक रिजन मध्ये चेंडू करेल ट्रॅव्हल सीमा पार. हा असेल आत्मविश्वास प्रदान करणारा चौकार. विनंती असेल की आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे आणि या वेळेला मात्र मोहन मैदानात आला आणि आल्या पहिल्या चेंडूवर मात्र प्रहार करतोय. सिद्धेशचं स्वागत करतो. या 4 धावांनी संघाची धावसंख्या निश्चितपणानं 14 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेली आहे. आणि मी मगाशीच म्हटलं की उत्तमच्या बॅट मधनं रन येतो, त्या मिडल ऑफ बॅट करणं त्याला जमत होतं आणि तो जाणं महत्वाचं होतं. वन्स अगेन ट्रॅकर बॉल आखूड टप्प्याचा चेंडूचा वापर करू शकणार नाही. फुल शॉट चेंडू मात्र सीमा पार. असेल जोविलकर षटकार. श्री गणेश 11 दहिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर मात्र जाऊन पोहोचेल 2020. 2/0-20 धावा. आणि मोहनचं मैदानात आल्यानंतर मात्र जो एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स वाढलेला पाहायला मिळत होता, एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास यावेळेला आपल्याला बेंशिल संघाच्या गोलंदाजांमध्ये जाणवत होता. त्या आत्मविश्वासाच्या अक्षरशः चिंधड्या उडवण्याचं काम मोहन करतोय. या षटकातला पुढचा चेंडू वन्स अगेन ट्रॅकर बॉल खराब गोलंदाजी. मी म्हणेल हा चेंडू जरी यावेळेला डॉट आला असता, परंतु नाही यावेळेला पंचांना मात्र वाईट घोषित केलंय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव. संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 2/21. 2/1-21 धावा. मोहनचं मैदानात येणं आणि गमावलेला आत्मविश्वास कमावणं लाजवाब फलंदाजी. यावेळेला स्लो 1 बॉल. चेंडू मात्र थोडासा खाली राहताना पाहायला मिळतोय. मग यापासून उसळी घेणारा चेंडू ज्या वेळेला बॅट्समनच्या रडारमध्ये नाहीयेत. वन्स अगेन आपण जर पाहिलं तर मोहनकडे फुटवर्क नाहीये, परंतु ज्या पद्धतीने मनगटातल्या ताकदीचा तो वापर करतो, स्टँड अँड डिलिव्हर शॉट्स त्याच्याकडनं पाहायला मिळतात. समोरच्या गोलंदाजाच्या वेगाचा पुरेपूर वापर करून चौ बाजूला फटके खेळण्याची क्षमता आहे का ते दाखवावं लागेल. या वेळेला मी मगाशीच म्हटलं होतं नो बॉल. पंचांचा नोचा इशारा येईल. खराब गोलंदाजी. वारंवार जर आपण ट्रॅकर बॉल टाकत असाल, आखूड टप्प्याच्या चेंडूचा वापर करत असाल आणि मगासपासून पहिले 2 घणाघाती आघात, 2 घणाघाती प्रहार याच आपल्या आखूड टप्प्यावर झालेल्या असताना देखील गोलंदाज का चुकी करतोय. नेक्स्ट बॉल फ्री हिट. संधी आहे आणखी एकदा. दुष्काळ आणि त्या दुष्काळात मात्र 13वा महिना. फ्री हिट बॉलवर चेंडूला मात्र उडवून दिला. ऑन दी अप शॉट असेल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु चेंडू मैदानात थांबणार नाही. सीमा पार. खणखणीत षटकार. धावसंख्या धावफलकावर 2/28. 2/8-28 धावा. पहिले 2 गडी गमावल्यानंतर बेंशिल संघानं मात्र कमजोर समजण्याची चुकी केली आणि येणाऱ्या मोहननं मात्र गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्यात. वन्स अगेन आफ्टर ट्रॅकर बॉल. या पद्धतीची गोलंदाजी तुम्ही मात्र समोर मोहन नावाच्या फलंदाजा समोर नाही करू शकणार. 2 षटकं समाप्त झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्री गणेश 11 दहिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर 2/28. 2/8-28 धावा आणि विजयाकरता 18 चेंडू आणि 5 धावांची गरज. मित्रांनो म्हणतात ना, जे कठीण वाटतं त्याला सोपं करायला शिका, जे असाध्य वाटतं त्याला साध्य करायला शिका, जे असमर्थ वाटतं त्याला समर्थ करायला शिका आणि जे तुमच्या आव्याकात नाही त्याला टप्प्यात आणा आणि जे टप्प्यात आणाल ना त्याचा मात्र कार्यक्रम करायला शिका.
पहिल्याच षटकामध्ये 2 गडी गमावल्यानंतर बेंचिल संघानं श्री गणेश 11 दहिवली संघाच्या विरुद्ध आखलेल्या डावपिजांना या वेळेला तिलांजली देण्याचं काम केलं. एका शायरनं सुंदररित्या म्हणून ठेवलंय ना, पानी कम होता देखकर किनारे पे घर मत बसाना, पानी कम होता देखकर किनारे पे घर मत बसाना, समंदर हूं मैं फिर से लौट के आऊंगा. आणि या वेळेला मोहननं सांगितलंय, पहिले 2 शिलेदार गेले तरी खिंडीत घुसून मोगलांची कत्तल कशी करायची हे शिवरायांच्या मावळ्यांना माहित आहे. या वेळेला शत्रूच्या गोटात घुसून दानादान उडवली आणि बेंचिल संघाच्या तोंडाजवळ आलेला घास नुसता हिरावून नाही घेतला, पुष्पा स्टाईलनं तो तोंडात देखील टाकलाय. लाजवाब फलंदाजी मोहनची. बाटरा चेंडू 5 धावा. या षटकातला पुढचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र पॅडवर जाऊन आदळलाय. पंचांकडे अपील केली, ॲट फॅक्टर कन्सिडर झाला, इम्पॅक्ट ऑफ बॉल, पिचिंग ऑफ बॉल सगळं काही या वेळेला विचारात घेतलं आणि पंच तटस्थच्या भूमिकेमध्ये निर्धाव चेंडून सांगता झाली. संघर्ष महत्वाचा मित्रांनो. म्हणतात ना, जे संपले त्याचा विचार करायचा नाही, ज्यांनी गमावले त्यांचा विचार करायचा नाही. सुरुवात करण्याची जबाबदारी जर माझ्यावर असेल, मी तळाशी जरी आलो तरी चालेल, पण सुरुवात इतकी महाकाय करेल की मग मात्र पराभव नावाचा शब्द माझ्या आयुष्याच्या शब्दकोशात कुठेही स्पर्श केलेला पाहायला मिळणार नाही. कमाल कमाल मॅचेस, कमाल सामने. जोवेलीकर चषक 2022च्या या रणसंग्रामाची हीच तर रंगतदारता आहे. क्रिकेट का तन्मयतेचा खेळ मानला जातो, क्रिकेट का रोमहर्षकतेचा खेळ मानला जातो, क्रिकेट का रोमांचकारिकतेचा खेळ मानला जातो, हे मात्र आजच्या दिवसाची सुरुवात झालेल्या प्रत्येक सामन्यातून आपल्याला अनुभवायला मिळतोय. 17 चेंडू आणि 5 धावांची गरज, चेसिंग कंपल्सरी. बेंशिल संघाकडनं या वेळेला प्रयत्न तर चालू आहेत, परंतु तो प्रयत्नाचा संघर्ष बात कायम राहील का? या षटकात पुढचा चेंडू आणि या दुसऱ्या चेंडूवर चेंडूला मात्र धरचा रस्ता दाखवलाय. विजयी षटकार दिमाखात शानदार पद्धतीनं श्री गणेश 11 दहिवली संघ या वेळेला ठरतोय विजयी संघ. चला मुंबई 11 कुंदे संघाचा संघनायक